शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण मका पिकाची बीज प्रक्रिया याविषयी माहिती घेणार आहोत। आपण जे बाजारातून बीज मक्याचे जे बियाणे विकत घेतो याच्यावरती बीज प्रक्रिया झालेली असते बघा। यामध्ये कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केलेली असते, त्यामुळे याचा रंग आपल्याला हिरवा किंवा लाल असा आढळून येतो। मात्र 2 वर्षापासून आपल्या सौंदाने टाकळी या परिसरात बऱ्यापैकी मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे आणि हा मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जर कमी करायचा असेल तर आपल्याला या मक्या प्रकार बियाण्याला ही जी आपली विद्यापीठाची ट्रायकोडर्मा व्हिरिडी दिलेली तर याची एक बीज प्रक्रिया करावी लागणार आहे। ही जी व्हिरिडी आहे ही एक जैविक प्रकाराची बुरशी असून याचा जर विचार केला आपण तर ही बुरशी मर रोगाच्या बुरशीवर ती जगत असते आणि त्याच्यापासून आपल्या रोपांना वाचवत असते। त्याच्यामुळे आपल्याला ही बीज प्रक्रिया करणे अनिवार्य झालेलं आहे। बघा एकदम सोपी पद्धत आहे। यामध्ये बघा एक गोणपाट पसरून घ्यायचं आहे किंवा एक प्लास्टिकचं घमेलं घेऊन त्याच्यामध्ये ही बियाणं टाकून घ्यायचं आहे आणि एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याच्यात गुळाचा खडा टाकायचा आहे। गुळाचं पाणी तयार करायचं, हे पाणी या बियाण्याला शिपडून द्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा ही जी पावडर फॉर्ममध्ये जी ट्रायकोडर्मा दिलेली ही व्यवस्थित त्याच्यावर टाकून घ्यायची आणि नाजूक हाताने व्यवस्थित चोळून द्यायची त्या बियाण्याला, संपूर्ण बियाण्याला। याच्यानंतर बघा थोड्या प्रमाणात ही टाकून व्यवस्थित चोळून द्यायची, पूर्ण बियाण्याला लागेल याची काळजी घ्यायची आहे। याच्यानंतर बघा हे बियाणं पसरून पूर्ण सावलीत ठेवून द्यायचं आहे। साधारण अर्धा ते पाऊण तास हे बियाणं सावलीमध्ये पसरून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर हे बियाणं तुम्ही यंत्राद्वारे पेरू शकता किंवा टोकन पद्धतीने टोकन करू शकता। अशा प्रकारे आपली बियाण्याची मका बियाण्याची ही बीज प्रक्रिया इथं पूर्ण झालेली आहे बघा। बीज प्रक्रिया करण्याची अतिशय सोपी सरळ पद्धत आहे। यामध्ये मक्याला कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही आणि कुणीही साहजिक आणि घरगुती पद्धतीने ही बीज प्रक्रिया करू शकतो आपण। त्यासाठी आपल्याला विद्यापीठाची ट्रायकोडर्मा ही व्हिरिडी स्वरूपातली पावडर वापरायची आहे। एक दुसरी पद्धत आहे, ज्यावेळेस तुम्ही मका बियाणा पेरणीपूर्वी तुम्ही शेतात ही पावडर शेणखतामध्ये कालवून टाकू शकता। यासाठी 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर तुम्हाला 10 किलो शेणासाठी वापरायची आहे। एका पाटीमध्ये 10 किलो शेण घेऊन पावडर टाकून कालवून आणि व्यवस्थित ती जसं आपण खत वगैरे फुकतो त्याप्रमाणे फुकून द्यायची वावरामध्ये। अशा प्रकारे मका बियाणे पेरणी करायची। दुसरी अशी पद्धत आहे की एका 20 लिटरच्या पंपामध्ये 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा टाकून आपल्याला सर्व रोपांना ड्रिचिंग करायची। धन्यवाद।